अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी राखी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे येत्या 20 तारखेला म्हणजे गुरुवारी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिवस आहे। तर गजानन महाराज कोण होते? गजानन महाराज एक संत होते, एक साधे बोळे संत होते आणि 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा एक प्रकट दिवस आहे। तर त्यांना श्री या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि गजानन महाराज म्हणजे एक अद्भुत शक्ती आणि अपाय करुणेचे संत होते। तर जसे महाराज आहेत तसंच महाराजांचं सगळं राहणीमान, महाराजांचं खानपान, महाराजांचं नैवेद्य हे सगळं महाराजांसारखंच आहे। तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे आणि सेवा करून आपल्याला कुठलं फळ मिळणार आहे? तर बघा, जे गजानन महाराजांचे सेवेकरी आहेत, जे भक्त आहेत, त्यांना महाराजांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लीला दाखवल्या आहेत आणि त्या लीला कशा कशा प्रकारे दाखवल्या आहेत आणि त्या कशामार्फत दाखवलेल्या आहेत हे सुद्धा त्यांच्या भक्तांना माहिती आहे। तर प्रकट दिनाच्या दिवशी भक्तांसाठी हा एक दिव्य सोहळाच असतो आणि माघ वद्य सप्तमीला म्हणजेच 23 फेब्रुवारीला गजानन महाराज हे त्यांच्या भक्तांना किंवा काही लोकांना बुलढाणा येथे जे शेगाव आहे, तर त्या शेगावी 23 फेब्रुवारीला माघ वद्य सप्तमीला तिथं त्यांच्या दृष्टीस पडले होते दिगंबर स्वरूपामध्ये। तर त्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे श्री गजानन महाराजांची आणि त्यानंतर त्यांनी लोकांचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कल्याण केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कार दाखवलेले आहेत। तर त्यांनी कुठले चमत्कार दाखवले आहेत? लोकांवर त्यांनी कृपाछत्र राहावे म्हणून त्यांनी सेवा करू म्हणजे देवाची सेवा केली पाहिजे, कारण की ते एक भारतीय गुरुसंत आणि गूढवादी होते। त्यांनी भक्ती मार्गाने देवांपर्यंत पोहोचता येते असा एक संदेश लोकांना दिलेला आहे। आणि त्या दिवशी बघा काय करायचं, कुठली सेवा करायची, तर सकाळी उठून शुचिर्भूत होऊन जर गजानन महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। पंचोपचार पद्धतीने, षडोपचार पद्धतीने अभिषेक करायचा आहे। तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात। मग अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सूक्त म्हणा। जसं आपण पंचोपचार करताना पंचामृताने आपण जसा अभिषेक करतो, तर पहिले दूध, दही, साखर, तूप, तुळशीपत्र असं सगळं घेऊन एक एक सगळं करून म्हणजे एक एक पहिले दूध व्हायचं, त्याच्याने अभिषेक करायचा। गण गण गणात बोते त्यांचा जो बीज मंत्र आहे, गजानन महाराजांचा जो बीज मंत्र आहे, त्या बीज मंत्राने आपल्याला गण गण गणात बोते म्हणून अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दूध घ्यायचं, साखर घ्यायची, तूप घ्यायचं, असं करून करून कोणी कोणी एकत्र पंचामृत करून त्यांच्या बीज मंत्राने गण गण गणात बोते या मंत्राने अभिषेक करत असतं। आणि अभिषेक केल्यानंतर परत पुरुष सूक्त, एकदा पुरुष सूक्त म्हणायचं, कारण की जे पुरुष देवता असतात तर पुरुष देवतेची सेवा आपण ही नेहमी अभिषेक हा नेहमी पुरुष सूक्तानेच करत असतो आणि जे श्री देवता असते तर त्या श्री देवताची अभिषेक हा आपण नेहमी श्री सूक्तानेच करत असतो। म्हणून त्या दिवशी पुरुष सूक्त म्हणायला विसरू नका आणि गण गण गणात बोते याच्याने अभिषेक करायचा। अभिषेक केल्यानंतर मग आपण 21 बेलपत्र त्यांना व्हायचं। त्या दिवशी 21 बेलपत्र त्यांच्या पादुकांना किंवा त्यांच्या मूर्तीला व्हायचं असतं। आणि बघा, त्या दिवशी कोणी कोणी त्यांचा जो ग्रंथ आहे श्री गजानन विजय ग्रंथ हा 21 अध्यायांचा ग्रंथ आहे। तर आता प्रत्येक घरामध्ये त्यांचे जे भक्त आहेत, त्यांचे जे सेवेकरी आहेत, तर त्यांच्या घरांमध्ये 7 दिवसापासून याचं ग्रंथाचं पारायण चालू असतं। तर ह्या ग्रंथाचं पारायण कोणी 7 दिवसाचा एक एक ग्रंथ वाचून करत असतं, अध्याय वाचून करत असतं, तर कोणी 3 अध्याय वाचून करत असतं, तर कोणी एका दिवसाला पूर्ण एक पारायण पूर्ण करत असतं। तर हा जो त्यांचं चरित्रावर त्यांचा जो ग्रंथ आहे श्री गजानन विजय ग्रंथ, तर हा दास गणू महाराजांनी हा ग्रंथ त्यांच्या चरित्रावर लिहिलेला आहे। तर ह्या ग्रंथाचं पारायण त्या दिवशी एक पूर्ण पारायण सुद्धा कोणी करत असतं। प्रत्येकाच्या मनाची इच्छा जशी असते तशी त्यांच्या यथाशक्तीने त्या दिवशी त्यांचे ग्रंथाचं पारायण करत असतात। तर हा श्री गजानन विजय ग्रंथ याचे सुद्धा तुम्ही पारायण करा। आणि बघा, कोणी कोणी त्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे। गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे। तर तुमच्या पद्धतीने, तुमच्या यथाशक्तीने, तुमच्या म्हणजे तुमची कॅपॅसिटी केवढी आहे तर त्या पद्धतीने तुम्ही अन्नदान केलंच पाहिजे। आणि अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र सुद्धा त्या दिवशी म्हणणं खूप महत्त्वाचं आहे। तर आणि दिवसभर तुम्ही गण गण गणात बोते ह्या मंत्राचं, ह्या त्यांच्या बीज मंत्राचं सुद्धा तुम्ही
म्हणजे तो मंत्र दिवसभर तुम्ही म्हटला पाहिजे, मनामध्ये त्याचं मनन केलं पाहिजे. आणि त्यांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवनी समाधी घेतली होती. कुठे? शेगाव. तर बुलढाणामध्ये म्हणजे विदर्भातल्या लोकांसाठी शेगाव हे म्हणजे एक पंढरपूर असं म्हटलं जातं. शेगावच्या लोकांसाठी, विदर्भातल्या लोकांसाठी शेगाव हे एक पंढरपूर असं म्हटलं जातं. त्यांच्यासाठी ती एक पंढरीच आहे. आणि महाराजांनी श्रींनी म्हणजे श्री गजानन महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कार सुद्धा लोकांना करून दाखवले आहेत किंवा लोकांसाठी त्यांनी केलेले आहेत. ते खूप साध्या पद्धतीचे संत होते आणि त्यांनी असा चमत्कार केला होता. त्यांच्या अशा म्हणजे लोकांना काही चमत्कार माहिती आहेत की ते त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेले आहेत. तर एका शेतकऱ्याच्या गाईचं वासरू हे म्हणजे मरण पावलं होतं. तर त्याला पुनर्जीवित त्यांनी त्या वासराला केलं होतं, एका गाईच्या वासराला. हाही एक चमत्कार त्यांच्या विजय ग्रंथामध्ये म्हटलेला आहे किंवा त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा ते म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर शिवाय त्यांचा जो एक भक्त होता दासगणू, तर दासगणूने जे त्यांना विनंती केली की मला विठ्ठलाचं दर्शन पाहायचं आहे, मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्यांनी दासगणूंना विठ्ठलाचं दर्शन सुद्धा घडून आणलं. तर गजानन महाराजांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कार आणि लीला केल्या आहेत. त्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक जणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्या दिवशी सेवा करत असतं. आणि कोणी कोणी भजन ठेवत असतं त्या दिवशी, कोणी कीर्तन ठेवत असतं आणि त्यांचा दिवसभराचा सोहळा हा लोक प्रकट दिन म्हणून करत असतात. तर त्या दिवशी नैवेद्य काय द्यायचं आहे? पंचोपचार पूजा केल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर 108 वेळेस माळजप केल्यानंतर, कोणी 21 वेळेस माळजप करत असतं, कोणी 11 वेळेस माळजप करत असतं त्यांच्या बीजमंत्राने, तर कोणी 108 वेळेस माळजप करत असतं. तर सगळ्या सेवा केल्यानंतर त्यांना नैवेद्य काय दाखवायचा? तर नैवेद्य त्यांना ते जसे साध्या पद्धतीचे संत होते तसंच त्यांचं जेवण सुद्धा साध्या पद्धतीचं होतं. त्यांना खूप मोठं असं वैभवशाली जेवण किंवा असं चांगल्या पद्धतीचं जेवण प्रसाद म्हणजे नैवेद्य त्यांना दिला नाही तरी चालेल, पण त्यांचा खरा नैवेद्य हा पिठलं भाकरी. मग तुम्ही भाकरी कुठल्याही ज्वारीची ठेवा, बाजरीची ठेवा, नाचणीची द्या, कुठल्याही प्रकारचा नैवेद्य भाकर तुम्ही देऊ शकतात, परंतु पिठलं, भाकर, ठेचा आणि कांदा अशा प्रकारे त्यांचा नैवेद्य होता. म्हणून तुम्हाला असा खूप मोठा नैवेद्यही त्या दिवशी द्यायचा नाही आहे. तर तुम्ही पिठलं, भाकर, कांदा आणि ठेचा याचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता. आणि असंही म्हटलं जातं की ज्या अपत्याला मुलबाळ होत नाही, तर त्यांनी आपल्याला मुलबाळ होण्याची जर आपली इच्छा असेल तर महाराजांचं आपल्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल, श्रींचं कुठे आजूबाजूला मंदिर असेल गजानन महाराजांचं, तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक श्रीफळ म्हणजे नारळ आणि गूळ आणि खडीसाखर तुम्ही घेऊन जाऊन तुमच्या मनातली इच्छा तुम्ही बोलू शकतात त्या दिवशी. आणि बरेच भक्त हे शेगावला त्या दिवशी जात असतात त्यांच्या प्रकट दिनाच्या दिवशी. आणि त्यांनी तिथं संजीवनी समाधी घेतली होती. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी शेगावला संजीवनी समाधी घेतली होती. परंतु आजही शेगाव हे लोकांसाठी पंढरपूरच आहे. आणि आजही तिथं तुम्ही शेगावला जर शेगावला अजूनपर्यंत गेले नसणार तर खरंच शेगावला जाऊन या, एकदा बघून या. त्या लोकांना एवढी शिस्त असते तिथं, जी लोक काम करतात त्या लोकांना एवढी शिस्त आहे तिथं. स्वच्छता जर तुम्हाला बघायची असेल, आणि त्या दिवशी आपण सुद्धा सकाळी उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे घालून आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा शुचिर्भूत करायचा आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ करायचा आहे. कारण की तुम्ही जर शेगावला गेले आणि जर डिसिप्लिन आणि शिस्त याची डेफिनेशन जर तुम्हाला बघायची असेल तर शेगावला जाऊन तुम्ही ते बघू शकतात. कारण शेगावमध्ये शिस्त एवढी जबरदस्त आहे. त्या लोकांच्या प्रत्येक कामामध्ये, जेवण वाढण्याच्या पद्धतीमध्ये असेल, स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमध्ये असेल, आजूबाजूचं वातावरण असेल, तर तुम्ही गेले नसणार तर एकदा खरंच जाऊन बघा. कारण की तिथं जर तुम्हाला शिस्त याची जर व्याख्या बघायची असेल तर तिथंच तुम्हाला त्याची व्याख्या बघायला मिळेल, त्याची डेफिनेशन बघायला मिळेल की शिस्त म्हणजे काय असते. तर त्या लोकांकडनं खरंच शिकण्यासारखं असतं. म्हणून एकदा शेगावलाही भेट द्या आणि त्या दिवशी महाराजांची, श्री गजानन महाराजांची सेवा करा. आणि त्यांच्या अद्भुत लीला त्या आपल्यापर्यंत पण आपल्याला त्या मिळतील. त्यांच्या अद्भुत लीला त्यांनी काय केलेल्या आहेत आणि आजही लोक जे त्यांचे भक्त आहेत त्यांनाही त्यांच्या लीला किंवा त्यांचे चमत्कार बघायला मिळतात. म्हणून त्या दिवशी अशी छोटीशी सेवा करा आणि ग्रंथाचं पारायण करा. जो श्री गजानन विजय ग्रंथ आहे त्याचं पारायण करा. झालेली सेवा मी महाराजांच्याने लीन करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, आणि लाईक करायला आणि कमेंट करायला कुठलेही पैसे लागत नाही,
त्याच्यामुळे सबस्क्राईब, लाईक करायला आणि शेअर करायला पैसे लागत नाही, एक कमेंट करायला पैसे लागत नाही. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. श्री स्वामी समर्थ.